मेडिकल इन्शुरन्स निवडताना काय काळजी घ्यायची याची थोडीशी हॉस्पिटलच्या दृष्टीने किंवा आम्हाला जे अनुभव येतात डॉक्टरांच्या वतीने त्याच्याबद्दल थोडंसं आपण 2 शब्द बोलूया. नमस्कार. आज एका महत्त्वाच्या विषयाला थोडासा हात घालूया. मेडिकल इन्शुरन्स हा जो विषय आहे, त्याच्याबद्दल बरीच माहिती नाही आहे पालकांना आणि त्याच्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम्स येतात. हॉस्पिटलमध्ये मुलांना ॲडमिट केल्यानंतर ज्या काही अडचणीला सामोरं जायला लागतं. त्याच्यामुळे थोडंसं मेडिकल इन्शुरन्स निवडताना काय काळजी घ्यायची याची थोडीशी हॉस्पिटलच्या दृष्टीने किंवा आम्हाला जे अनुभव येतात डॉक्टरांच्या वतीने त्याच्याबद्दल थोडंसं आपण 2 शब्द बोलूया. महत्त्वाचं काय आहे, की मेडिकल इन्शुरन्स घेताना सगळ्यात जास्त क्लेम कोणाचे होतात? तर लहान मुलांचे क्लेम होतात किंवा वयस्कर लोकांचे क्लेम होतात. त्याच्यामुळं आपले जे बालरोगतज्ञ डॉक्टर आहेत, त्यांना थोडंसं विश्वासात घेऊन मगच कंपनी निवडली, तर जास्त चांगलं राहील असं मला वाटतं. आणि इन्शुरन्स कंपन्यांमध्ये खूप कंपन्या आहेत आपल्याकडे, तर त्यामध्ये सुद्धा त्या कंपन्या निवडताना अशा कंपन्या निवडाव्यात, की ज्या कंपन्यांचा इतर व्यवसायांमध्ये सुद्धा त्या कंपन्यांचा किंवा त्या ग्रुपचा मोठा वाटा आहे किंवा मोठ्या ग्रुपच्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्याकडून घ्यावा. दुसरी गोष्ट, ज्या एजंटकडून आपण इन्शुरन्सची पॉलिसी घेतोय, त्या एजंटकडे 4-5 कंपन्यांचं तरी काम असावं. एका कंपनीचं काम करणाऱ्या एजंटकडं गेलात आपण, तर आपल्याला तो दुसरे ऑप्शन्स देत नाही आणि आपण थोडेफार वेगवेगळे पर्यायांचा विचार करूनच मगच मेडिकल इन्शुरन्ससाठीची कंपनी निवडावी, हे मला वाटतं. आता मेडिकल इन्शुरन्स घेतल्यानंतर त्याच्यामध्ये काय-काय कव्हरेज आहे, काय गोष्टींना कव्हरेज नाहीये, ह्या सगळ्या गोष्टी बाबी तपासून घ्यायला पाहिजेत. तसंच त्याच्यामध्ये काही सब लिमिट्स असतात, की कोणती रूम तुम्ही घेऊ शकता, कोणती रूम घेऊ शकत नाही, किती रुपयापर्यंत तुम्ही रूम घेऊ शकता. असे काही आजारांना ते कव्हर करत नाहीत. तर त्या सगळ्या गोष्टी नीट वाचून घेणं, समजून घेणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याला आणखी एक गोष्ट महत्त्वाची जी आहे, की जसं आपण मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी आता करतो, की मोबाईल नंबर सेवा चांगली नाहीये, एखाद्या कंपनीची सर्व्हिस चांगली नाही, तर आपण लगेच तो मोबाईल नंबर तोच ठेवून कंपनी बदलू शकतो. तशाच पद्धतीनं मेडिकल इन्शुरन्समध्ये सुद्धा ती सुविधा आहे, की आपल्याला जर सर्व्हिस चांगली मिळाली नाही एखाद्या मेडिकल इन्शुरन्स कंपनीची, तर ती कंपनी आपण बदलू शकतो. फक्त रिन्युअलच्या 1 महिना आधी आपण ती पोर्टेबिलिटी करण्याची गरज आहे. त्यात पण पोर्टेबिलिटी करताना सुद्धा ही एक गोष्ट लक्षात ठेवायची, की जे आपल्या आधीचे जे बेनिफिट्स आहेत, बरेच वर्ष जर पॉलिसी असेल तर ते कॅरी फॉरवर्ड होतायत की नाही, तो ऑप्शन नेहमी टिक केला गेला पाहिजे पोर्टेबिलिटी करताना. ते आपल्या एजंटशी नेहमी समजावून घ्यायचं आणि ती गोष्ट करायची. हॉस्पिटलच्या दृष्टीने, आपल्याला सेवा मिळण्याच्या दृष्टीने, आपल्या मुलांच्या इन्शुरन्सच्या ज्या गरजा आहेत त्या व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये पुऱ्या केल्या जातील, अशा पद्धतीने त्या गोष्टीचा उपयोग होईल. आणि मला वाटतं मेडिकल इन्शुरन्सबद्दल जागरूकपणा सगळ्या पालकांमध्ये वाढणं फार गरजेची गोष्ट आहे.